बिबट्या दादा, तर मग बाकीच्या प्रोजेक्ट्समध्ये आणि साई स्पर्शमध्ये नक्की काय फरक जाणवतो? भाऊ, खूप सोपं आहे. 3 मुद्दे आहेत जे साई स्पर्शला बाकी प्रोजेक्ट्सपेक्षा ठळक बनवतात. पहिला मुद्दा, रोड टच जमीन. दुसरा, ॲमेनिटीजसाठी उगाचाचा एक्स्ट्रा खर्च नाही. आणि तिसरा, आधी डेव्हलप्ड मग सेल. आता पहिल्या मुद्द्यापासून बोलूया. साई स्पर्शची जमीन अगदी रोड टच आहे. गेटमधून बाहेर पडलात की भाजी मार्केट, डेली नीड्स सगळं जवळ. सोय सुविधा म्हणजे थ्योरी नाही, ती प्रॅक्टिकल आहे. आता ॲमेनिटीजचा खरा खेळ इथे होतो. ज्या ॲमेनिटीज 2027 वगैरेमध्ये होणार आहेत, त्याचे पैसे आजच का भरायचे? आणि खरंच होतील की नाही याची खात्री तरी काय? आधीच 1,000 रुपये स्क्वेअर फूट प्रति अतिरिक्त भरायचे आणि उद्या काही झालंच नाही तर पैसे तर आधीच गेले. साई स्पर्शमध्ये असं काहीच नाही. जे आहे ते स्पष्ट आहे. प्राइस सिंपल आहे, ट्रान्सपरंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, साई स्पर्शमध्ये प्रोजेक्ट आधी डेव्हलप होतो आणि मग सेल होतो. प्लॉटसोबत रोड, लाईट, पाणी सगळं एकाच वेळी. हेच ते मुद्दे आहेत जे साई स्पर्शला नेहमी ठळक बनवतात.